गुड इव्हनिंग डिअर स्टुडंट्स. म्हणून आपण 10th स्टँडर्ड इयत्ता 10वी मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिशच्या मुलांचं इंग्लिश विषयाचं पुस्तक पाहतो आहे. फर्स्ट पोएम म्हणून आपली शिकवून झाली आहे 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. त्याचं इंग्लिश वर्कशॉप देखील आपलं कंप्लीट झालं आहे. ज्या स्टुडंटचं कंप्लीट करायचं राहिलं असेल त्यांनी आज कंप्लीट करून घ्या. आजपासून आपण नवीन लेसन स्टार्ट करतो आहे. 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आता मला एन्काउंटर म्हणजे काय? तर एन्काउंटर म्हणजे अचानक समोरासमोर झालेली भेट किंवा अचानक घडलेली घटना, त्याला आपण एन्काउंटर असं म्हणतो. सो ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड एक विशेष प्रकारे घडलेला प्रसंग. पेज नंबर 8 लाव, बी कॉन्सन्ट्रेट. ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड एक विशेष प्रकारचा प्रसंग किंवा अचानक घडलेली घटना. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. आपल्या धड्याचे जे लेखक आहेत ते लेखक सांगत आहेत की माझे जे वडील होते ते माझे वडील मेडिकल प्रोफेशनल होते, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे होते. वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. पश्चिम बंगालमध्ये ते एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. आणि त्या कंपनीमध्ये असलेले जे ऑफिसर्स होते, जे अधिकारी लोक होते, या अधिकारी लोकांना एका लार्ज कॅम्पसमध्ये, मोठ्या परिसरामध्ये राहण्यासाठी इंडिव्हिज्युअल बंगलोज म्हणजे स्वतंत्र बंगले त्या ठिकाणी दिलेले होते. इंडिव्हिज्युअल म्हणजे मुलांना स्वतंत्र आणि बंगलोज म्हणजे बंगला. बंगल्याला इंग्लिशमध्ये बंगलो असे म्हणतात. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. लेखक सांगतात की आमचं घर हे त्या परिसरातील, त्या कॅम्पसमधील एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि आमच्या बंगल्याला लागून असलेलं जे गार्डन होतं, त्या गार्डनच्या जी बाउंड्री वॉल होती, जी वॉल कंपाऊंड होती, त्याच्या शेजारीच ऑफिसर्स क्लब होता. आता म्हणतात सर ऑफिसर्स क्लब म्हणजे काय? तर कंपनीमध्ये काम करणारे जे अधिकारी होते, जे ऑफिसर्स होते, त्या ऑफिसर्स लोकांची संघटना. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास. ते जे कंपाऊंड होतं त्या कंपाऊंडमध्ये हिरवं असं लुसलुशीत गवत होतं, कलरफुल फ्लॉवर्स, रंगीत फुलं होती. अँड हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. उंच उंच झाडं त्या ठिकाणी होती. द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट स्क्विरल्स. आता मला तुम्हाला माहिती आहे की आपल्या घराच्या बाहेर जिथे कुठेतरी जागा असते तिथे आपण थोडेसे झाडं लावत असतो. मिरच्याची झाडं असतील, टोमॅटोची झाडं असतील किंवा कोथिंबीर असेल. मग ते मिरच्याला ज्यावेळेस मिरच्या येतात किंवा टोमॅटो येतात किंवा वांग्याला वांगी येतात, त्यावेळेस ते फळं पाहून आपला आनंद गगनात मावत नाही. आणि जर यदा कदाचित त्या वांग्याचं आपण भरीत केलं किंवा ते मिरच्या तोडून आणल्या जर वापरल्या, आहा, तो आनंद काही वेगळाच असतो. मग असंच किचन गार्डन त्या लेखकांच्या बंगल्यामध्ये देखील होतं. आणि त्या किचन गार्डनमध्ये अनेक प्रकारचे छोटे मोठे प्राणी यायचे, पक्षी यायचे. स्क्विरल्स म्हणजे खारुताई, मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, वेगवेगळ्या जातीचे पक्षी. अ ग्रुप ऑफ लंगूर हॅड बीन इवन मेड अ डेन ऑन अ अश्वत्था ट्री नियर बाय. तिथं जवळच एक अश्वत्था ट्री होतं, मोठं झाड. आणि त्या झाडावरती वानरांचा कळप देखील होता. लंगूर्स, LANGURES, लंगूर्स. आता लंगूर्स म्हणजे काय मुलांनो? तर लंगूर, त्याला आपण मराठीमध्ये वानर म्हणतो. वानर. माकडाचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात. असं काळं तोंड असतं, त्याचं पूर्ण काळं तोंड असतं. आणि शरीरावरचे केस असे पूर्ण व्हाईट व्हाईट असतात, पांढरे पांढरे. आणि शेपटी ती अशी भली मोठी असते. त्याच्या शरीराचा आकार मुलांनो हा जवळजवळ माणसा एवढाच असतो. जर त्याने अशी कधी कान खाली वाढवली ना, फडाड घेण तर बोटच उमटतील वो, असे ते वानर असतात. तर त्या वानराला आपण इंग्लिशमध्ये लंगूर्स असं म्हणतो. तर त्या ठिकाणी एक मोठं झाड होतं. त्या झाडाला इथे अश्वत्थ ट्री हा शब्द वापरला आहे, संस्कृत शब्द आहे. पिंपळाचं झाड मराठीमध्ये आपण म्हणू शकतो अश्वत्थ ट्री. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट ऑफ अ पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड अ डेली लाईफ.
मग ही खारुताई असेल, पक्षी असतील किंवा ते वानर असतील, हे सगळेजण जणू काही आमच्या दैनंदिन जीवनाचे भागच बनले होते. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. शनिवारी दुपारी एक घटना घडली आणि त्या घटनेचा माझ्यावरती खूप मोठा परिणाम झाला. अनफोल्डेड बिफॉर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन. आणि माझ्या डोळ्यासमोर एक नवीन घटना घडली. टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, ज्याला आपण देवाचं आश्चर्य म्हणू शकतो, देवाच्या निर्मितीचं आश्चर्य म्हणू शकतो. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. आणि पूजा व्हॅकेशन म्हणजे पूजेच्या सुट्टीला ते थोडेच दिवस राहिले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी टू मी टू बिकम अ मोर एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. आणि मुलांना जुन्या काळामध्ये ज्यावेळेस आपले लेखक होऊन गेले, किंवा अगदी माझा काळ आपण म्हणूयात, की आम्ही लहान असताना मुलांना आम्हाला पुस्तकं वाचायला खूप आवडायचं. पुस्तकं वाचणं, चित्र काढणं, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आमचा तो दिनक्रमच असायचा की बाहेर उन्हामध्ये न जाता एखादं चित्र काढत बसणं किंवा एखाद्या गोष्टीचं पुस्तक वाचणं, सो अँड सो. पण आता मात्र मुलांचे हे अँड्रॉईड मोबाईल आल्यापासून मुलांना सगळ्या गोष्टीत बदलल्या. वाचन तर कोणी करतच नाही. वाचून वाचली तर फक्त कुठली आपली शाळेच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं बस, ती पण आईवडिलांनी सांगितली तर, नाही त्याला कोण हात लावतंय. एवढं कोण सज्ज नाही न सांगता अभ्यास करायला, बरोबर. तर हे लेखक स्टोरी बुक्स वाचायचे, पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. आणि ज्यावेळेस सुट्ट्या असायच्या त्या सुट्ट्याच्या काळामध्ये मुलांसाठी ही पुस्तकं प्रसिद्ध व्हायची. खूप मजा यायची मुलांना. आफ्टर अ हर्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अ आफ्टरनून नॅप. दुपारचं एकदम मस्तपैकी जेवण केलेलं आहे आणि जेवण करून माझे आईवडील आणि माझी लहानी बहीण झोपी गेले. आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारी थोडीशी डुलकी घेणे. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. मी मात्र त्या ठिकाणी माझं गोष्टीचं पुस्तक घेऊन बसलेलो आहे. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर अ रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. दुपारची वेळ होती, एकदम शांत. तुम्हाला माहिती आहे दुपारी कोणी आवाज करतं का? नाही करत. आणि त्या शांततेमध्ये एखादी ॲडव्हेंचरस स्टोरी, साहसी गोष्ट वाचणं काहीतरी वेगळाच अनुभव. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन अप बाय साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आणि माझ्या कुटुंबातील जे लोक होते ते घोरत होते. स्नोर म्हणजे घोरणे. त्यांच्या घोरण्याच्या आवाजामुळे अधूनमधून शांतता भंग होत होती. द इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हार्श कॉविंग ऑफ क्राऊ, श्रिल कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबव द ग्राउंड. आणि मला अजूनही वेगवेगळे आवाज त्या ठिकाणी ऐकू येत होते. चिमणी असते, ते चिमणीच्या ओरडण्याचा अधूनमधून आवाज येत होता. जो कावळा आहे तो कावळा काव 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 करत होता. आणि आकाशामध्ये असलेली घार, KIT, काईट म्हणजे घार, घारीला इंग्लिशमध्ये काईट म्हणतात, ध्यानात ठेवा, ती मोठ्या आवाजात ओरडत होती. मिनिट्स टिक बाय, मिनिटामागून मिनिट चालले होते. आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. आणि एवढा सगळा आवाज असताना देखील मी मात्र पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये बुडून गेलो होतो. सडनली, अचानक, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मला रस्त्यावरची कुत्रे जोरजोरात भुंकताना मला ऐकायला आली. आय चोज टू इग्नोर द कॉमेशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट बी हॅव कन्सर्ड हॅपलेस पिग. मी तिकडे दुर्लक्ष केलं. मला असं वाटलं का त्या डुकराच्या पाठीमागे लागले असतील हे कुत्रे, त्याने डुक्कर पकडलं असेल म्हणून भुकत असतील. बट सून द बार्किंग बिकम लाऊडर. परंतु थोड्याच वेळात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज अधिक मोठा होत गेला. अँड मोर ॲग्रेसिव्ह. अँड द अलार्म कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्राउज ॲडेड द कॅकोफोनी. आय ऑल्सो हिअर द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि त्यामध्ये कावळ्यांचा आवाज, ओरडण्याचा पण आवाज येत होता. कुत्रे पण भुंकत होते. त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण तिथं निर्माण झालं होतं आणि हा आवाज अधिक जवळ येत चालला होता. ठीक आहे मुलांनो, इथपर्यंत आपला भाग शिकून झाला आहे. एवढा भाग समजला असेल. बाकीचा लेसनचा भाग उद्या पाहूयात. राहिले प्रश्न याच्यातले शब्दार्थ, तर ते शब्दार्थ आपण पूर्णपणे लिहून घेणार, एक ना एक शब्द. डोंट वरी, त्याचं टेन्शन घेऊ नका. थँक्यू व्हेरी मच. तर आपण या लेसनमध्ये पाहिलं मुलांनो की आपल्या धड्याचे जे लेखक आहेत ते लेखकांचे वडील एक वैद्यकीय अधिकारी आहेत आणि ते ज्या ठिकाणी राहतात तिथे खूप उंच झाड आहेत.
त्या झाडांवरती एक वानरांचं कळप राहतो. खारुताई, अनेक पक्षी, कीटक त्या ठिकाणी निवास करतात. आणि दुपारच्या वेळेला लेखक ज्यावेळेस वाचनासाठी बसलेले आहेत त्यावेळेस त्यांना जोरजोरात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांना असं वाटलं की हे कुत्रे एखाद्या डुकराच्या पाठीमागे लागले असतील. परंतु नंतर तो आवाज खूपच जास्त वाढला म्हणून त्यांनी बाहेर येऊन पाहिलेलं आहे. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लेखक म्हणतायत की माझ्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली आहे, जिज्ञासा. लिव्हिंग द बुक असाइड, मी पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश टू द वरांडा, आणि घाईघाईमध्ये मी वरांड्यात पोहोचलो. टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, की नेमकं चाललं आहे काय हे पाहण्यासाठी मी पडवीमध्ये येऊन थांबलो. वरांडा म्हणजे मुलांनो पडवी. आय ग्लॅन्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस, आणि माझी नजर त्या ठिकाणी क्लब हाऊसच्या छतावरती पडलेली आहे. रूफ, ROOF रूफ म्हणजे घराचे छत, आणि GLANCED ग्लॅन्स म्हणजे नजर पडली. अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि एक विचित्र असं चित्र मला पाहायला मिळालं. अ बिग मेल लंगूर, ॲपरियंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. एक मोठं वानर होतं की जे वानर त्यांच्या समुदायाचा लीडर दिसत होतं. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स, त्याने त्या छोट्याशा बाळाला आपल्या हातामध्ये पकडलं होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल, आणि मारून टाकण्याच्या उद्देशाने ते मोठं वानर त्या छोट्याशा पिलाला जोरजोरात चावत होतं. बायटिंग म्हणजे चावणे. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वी आर स्कॅटर्ड ऑन द रूप्स. आणि त्या माकडाच्या पिलाची जी आई होती ती हताशपणे हे दृश्य पाहत होती, कारण की ती त्या मोठ्या वानराशी बरोबरी करू शकत नव्हती, तिचा सामना करू शकत नव्हती. कारण की ते वानर सगळ्या वानरामध्ये अत्यंत एकदम दष्टपुष्ट होतं. बाकीचे वानरसुद्धा दूर अंतरावरती बसून ही मजा पाहत होते. ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड, की ते मोठं वानर त्या छोट्याशा पिलाला ठार मारतंय. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन ॲनिमल क्लॅन according to which a dominant male usually does not allow another male baby or adult survive within its group. त्यावेळेस मला आठवण झाली प्राण्यांमध्ये असलेल्या एका विचित्र प्रथेची. आता म्हणून ॲक्च्युली जे प्राणी असतात तर प्राण्यांमध्ये एक प्रथा असते की जो कोणी मेल असतो, जो पुरुष असतो, ज्याला आपण नर म्हणतो, तर तो नर काय करतो, जर त्याच्या कळपामध्ये एखादं दुसरं पिल्लू जन्माला आलं आणि ते पिल्लू जर नर जातीचं असेल तर त्याला ते मोठं होऊ देत नाही, त्याला ते मारून टाकतात, त्याचं नरडं फोडतात. तुम्ही पाहिलं असेल जर एखाद्या मांजरीला पिल्लं झालेली असतील तर बोक्का येतो आणि तो बोक्का त्या पिल्लांना काय करतो, मारतो. पण कोणत्या पिल्लांना मारतो तो, जे पिल्लं बोक्के आहेत त्यांनाच मारतो, बरोबर. ज्या मांजरी आहेत त्या मांजरींना मारत नाही, कारण त्याचं अशा डोक्यात अशी त्याची एक भूमिका असते की इथं जेवढ्या मांजरी आहेत त्या सगळ्या मांजरीवरती माझं एकट्याचंच प्रभुत्व राहिलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या मांजरींचा मी एकटाच नवरा राहिलो पाहिजे, दुसरा कोणी नवरा येता कामा नाही, इथं दुसरं कोणी बॉस तयार होता कामा नाही, सगळ्यांवरती माझी छाप राहिली पाहिजे. आणि म्हणून ते काय करतात, पुरुष जातीचं जर पिल्लू जन्माला आलं तर त्याला ठार मारतात. अशी प्रथा प्राण्यांमध्ये असते, हे मला त्यावेळेस आठवलं असं लेखक म्हणतात. विदाऊट लुझिंग एनी टाईम, थोडा वेळ वाया न घालवता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, मी एक मोठी काठी मिळवली. इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर्स, त्या माकडाच्या दिशेने मी जोरात दगड फिरकवला. द लंगर वॉज सो हार्डली टूक एनी नोटीस माय ॲसल्ट, परंतु ते माकड एवढ्या क्रोधात होतं, एवढ्या रागात होतं की त्याने माझ्या दगडाकडे पण लक्ष दिलं नाही, काठीकडे पण लक्ष दिलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स, परंतु मी अजून जास्त दगडं मारले त्याच्या दिशेने. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय, आणि जे कुत्रे होते ते कुत्रे पण खूप जोरजोरात भुंकायला लागले. द चेंज द सर्कमटन्स, परिस्थिती बदलली. अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. मग सगळीकडून त्याच्यावरती हल्ला व्हायला लागला. हे पाहून त्या मोठ्या वानराने ते पिल्लाला खाली सोडलं. ते पिल्लू वरांड्याच्या छतावरून गरगळत खाली पडायला लागलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डेड. त्या माकडाच्या पिल्लामध्ये जीव नसल्यासारखं झालं होतं, असं वाटत होतं की ते आता मेलं आहे.
As its body started to slide down, the excitement of pack of dogs grew manifold at the prospect of good kill and meal. ज्या वेळेस ते माकडाचं पिल्लू त्या छतावरून खाली घरंगळत येत होतं त्यावेळेस खाली उभं असलेले कुत्रे पण एकदम खुश झाले होते, कारण की तिथे आता त्यांना वाटलं होतं की आता आपल्याला चांगलं मांस खायला मिळणार आहे, मटण खायला मिळणार आहे. कसं? ताजं ताजं मटण. म्हणजे पहा मुलांना, कोणाच्या डोक्यात काय थिंकिंग आहे तर कोणाच्या डोक्यात काय. कुत्रे खुश काय तर आता आपल्याला मटण खायला मिळेल माकडाच्या पिल्लाचं, म्हणून कुत्रे खुश आहेत. तो बाबा पिल्लाला का मारतोय तर त्याला असं वाटतं की सगळ्या माकडिनीवरती आपलंच राज्य पाहिजे, सगळ्या माकडिनींचा नवरा आपण एकटाच पाहिजे, दुसरा येता कामा नये. बरोबर? म्हणजे अशा वेगवेगळ्या ॲनिमल क्लॅन मुलांना आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळत असतात. कीपिंग द डॉग्स ॲट द बे विथ द स्टिक, आय मॅनेज टू कॅच द होल्ड बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इज टिप ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. परंतु त्या कुत्र्यांना काठीच्या साह्याने बाजूला करत करत मी मात्र काय केलं, माकडाची शेपटी पकडली आणि शेपटी पकडून त्याला वरून खाली पडण्यापासून वाचवलं. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते बाळ मेल्यासारखं वाटत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि निश्चितच मला जसं वाटलं होतं तसं ते पुरुष जातीचंच माकडाचं पिल्लू होतं. ठीक आहे, इथपर्यंत भाग समजत असेल मुलांना. बाकीच भाग उद्या पाहू. थँक्यू. मी तुम्हाला शिकवलं होतं की कशाप्रकारे ते माकडाचं छोटंसं पिल्लू त्यांच्या घराच्या छतावरून गरगडत खाली आलं आणि आपल्या धड्याच्या लेखकांनी बरोबर त्याच्या शेपटीला पकडलं आणि त्याला जमिनीवर आपटण्यापासून वाचवलेलं आहे. बाय धिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. आणि या वेळेला लेखक सांगतायत की माझी आईवडील आणि माझी बहीण की जे दुपारच्या जेवणानंतर झोपी गेले होते, परंतु हा आरडाओरडा ऐकून ते सुद्धा जागे झालेले आहेत आणि ते पण वरांड्यामध्ये आलेले आहेत. अँड वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि त्यांनी पाहिलं की कशा प्रकारे मी त्या छोट्याशा माकडाच्या पिल्लाचे प्राण वाचवले. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. काही अंतरावरती आमचे शेजारी देखील गोळा झाले होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. मी त्या छोट्याशा माकडाच्या पिल्लाला आमच्या घराच्या पाठीमागे असलेलं जे अंगण होतं, बॅकयार्ड म्हणजे मुलांना घराच्या पाठीमागे असलेलं अंगण, तिथे नेलं आणि हळुवारपणे त्याला मी खाली फरशीवरती झोपवलं, कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये. पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्याचे खुराडे. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड द स्क्रॅचेस. त्याच्या संपूर्ण शरीरावरती मुलांना खोल चावल्याच्या खुणा होत्या आणि स्क्रॅचेस देखील होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. आणि जखमेतून रक्त वाहत होतं. द बेबी रिमेन अमोशनलेस. आणि ते बाळ कुठल्याही प्रकारचं हालचाल करत नव्हतं. माय फादर प्रोव्हायडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स. माझे वडील गेले आणि ते प्रथमोपचार पेटी घेऊन आले आणि त्यांनी त्या माकडाच्या पिल्लाची जखम साफ केली. अँड स्टॉप द ब्लिडिंग. ते रक्त वाहण्यापासून थांबवलं. आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट द बेबी वॉज ब्रीथिंग. आणि माकडाचं पिल्लू चांगल्या प्रकारे श्वासोश्वास घेतं आहे हे पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला. इवन दो हिज ब्रीथ वेअर अ स्वॉलो. परंतु त्याचं श्वास घेणं नॉर्मल नव्हतं, तर आचके देत देत तो श्वास घेत होता. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर. थंड पाणी आणलं आणि थंड पाणी आम्ही त्याच्या अंगावरती शिंपडलं. त्यावेळेस थोडंसं ते माकड हालचाल करायला लागलं. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. थोडेसे त्याने आचके दिल्यासारखं केलं आणि ते उठून बसलं. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. त्याला एकदम धक्का बसला होता. अँड स्टार्टेड ट्रिम्बलिंग अ लीफ इन द वाइंड. जणू काही वाऱ्यामध्ये एखाद्या झाडाचं पान थरथर कापावं, त्याचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. घाबरला होता तो. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टिअर्स. बिचाऱ्याचे छोटे डोळे ते अश्रूंनी भरून आले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. रडायला सुरुवात केली होती त्या माकडाच्या पिल्लाने. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग अ ट्रॉमा. ज्या प्रकारे आपल्या माणसांची छोटी बाळं असतात, कशाला तरी घाबरतात, दचकतात किंवा त्यांना दुःख होतं आणि रडायला येतं, अशीच अवस्था त्याची तिथं झाली होती. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना. मी केळी आणली, ती केळी सोलून मी त्याला दिली. PEELED पिल्ड म्हणजे सोललेली. विच ही ॲक्सेप्टेड विथ अ अनस्टेडी हँड.
की ज्याने ते थरथर थरथर हात कापत करत ते केळ पुढं घेतलं अँड बिगॅन टू टेकिंग हेस्टंट बाईट्स. न कुचमता ते केळी खायला लागलं. त्यांनी सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. माझं संपूर्ण लक्ष हे त्या माकडाचं पिल्लू कसं बरं होईल याच्यावरती होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच. आणि अचानक माझं लक्ष एका दुसरीकडे गेलेलं आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. मी त्या कोंबड्याच्या खुरडापासून थोडंसं बाजूला झालो आणि मी वरती पाहिलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. आमच्या घराच्या छतावरती त्या छोट्याशा बाळाची आई ती वाननेरीन तिथं बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि माझ्या प्रत्येक हालचालीवरती तिचं लक्ष होतं. शी सिम्पली सेट देअर क्वाइटली. एकदम शांतपणे बसली होती, कारण तिने पाहिलं होतं की मी तिच्या बाळाला कुठलाही त्रास देत नव्हतो, तर उलट मी त्याला बरं करण्याचा प्रयत्न करत होतो. ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बीइंग डन ऑफ हर चाइल्ड. मीनव्हाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. थोड्याच वेळात बाळाला आपल्या आईच्या आजूबाजूला असल्याची जाणीव झाली अँड स्टार्टेड टू सॉब. ते माकडाचं छोटंसं पिल्लू हुंदके देत देत रडायला लागलं. अँड क्राय लिटिल लाऊडर. जरा जास्तच रडायला लागलं. तुम्ही पहा, एखादं छोटंसं बाळ असेल आणि जर त्याला काही झालं मुलांनो, त्याला समजा कोणी ओरडलं किंवा तो पडला तर तो एवढं रडत नाही, पण त्याला जर समोरून त्याची आई दिसली, अरे रे 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 संपला विषय. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर अँड कूप अप अलाव द मदर ॲक्सेस हर बेबी. मी त्या कोंबड्याच्या खुरड्याच्या दरवाजापासून बाजूला झालो की जेणेकरून त्याच्या आईला खाली येता येईल आणि आपल्या बाळाला पाहता येईल. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स. पटकन त्या वानरीने खाली जंप घेतली, उडी मारली आणि आपल्या बाळाला उचलून घेतलं आपल्या बाहूमध्ये. शी गेव द बेबी थ्रू अ बॉडी इन्स्पेक्शन टू चेक द इंजुरीज अँड कडल्ड हिम टाईटली इन हर बोसम. सर्वप्रथम तिने पाहिलं की आपल्या बाळाच्या अंगावर कुठं जखमा झाल्यात का, आणि हे पाहून तिने त्याला घट्ट मिठी मारलेली आहे. द बेबी फाउंड ग्रेट सॉलेस इन हर केअरिंग आर्म्स. आणि तिच्या बाहूमध्ये, काळजी घेणाऱ्या बाहूमध्ये गेल्याच्या नंतर त्या पिलाला देखील तिथं छान वाटलेलं आहे. ठीक आहे म्हणून इथपर्यंत भाग समजला असेल. पेज नंबर 10. पेज नंबर 11 आपण उद्या पाहू. उद्या आपला हा लेसन संपून जाईल. थँक्यू. ती वानरीन खाली उतरली. तिने आपल्या पिलाला आपल्या बाहूमध्ये घेतलेलं आहे आणि तिथून ती गेलेली आहे. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. काही मिनिट ती आई त्या पिलाला घेऊन शांत बसली होती. इट वॉज ऑलमोस्ट ॲफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर द ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम अ फर्दर ॲसल्ट. आणि असं वाटत होतं की जणू काही ती विचार करत होती की आता येणारं जे संकट आहे, त्या येणाऱ्या संकटापासून आपण आपल्या पिलाचं संरक्षण करायचं कसं, नेमकं त्याला आपण घेऊन जायचं कसं. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. थोड्या वेळ तर ती आई, ती वानरीन माझ्या डोळ्यामध्ये पाहत होती. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आजही तिची ती नजर मी विसरलेलं नाही आहे. शॉवरिंग अ सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आणि तिच्या बाळाला मी वाचवल्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करत होती. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि तिने ज्या प्रकारे माझे आभार मानले होते, तिच्या ज्या इमोशन्स होत्या, ज्या भावना होत्या, त्या पुढं मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. देअर सॅट अ युनिव्हर्सल होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर अ लॅप. आणि ती जी आई होती, ती आई एक प्रकारची युनिव्हर्सल मदर, मीन्स एक्झिस्टिंग एनिवेअर एव्हरीवेअर इन इन्व्हॉल्विंग अ एव्हरीवेअर. सगळीकडे आढळणारी ती आई होती. मग कुठलीही आई असो मुलांनो, ते आईला आपलं लेकरू हे खूप प्रिय असतं, त्याच्याविषयी तिच्या मनामध्ये प्रेमाची भावना असते, सो अँड सो. आणि आपल्या बाळाला कोणतीही आई दुःखी पाहू शकत नाही. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली. त्यानंतर एखादी वीज चमकावी अशा प्रकारे झटकन तिने उडी मारलेली आहे आपल्या बाळाला आपल्या पोटाशी धरून. अँड रीच आवर किचन रूफ. ती आमच्या घराच्या छतावरती, किचनच्या छतावरती पोहोचली. शी सर्वेड द एरिया ऑफ अ विशियस मेल लंगूर. तो जो राक्षस, जो भयानक, जो वानर होता, त्याला इकडे तिने पाहिलं, कुठे दिसत तर नाही ना. अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या घटनेच्या विरुद्ध दिशेने ती निघून गेली.
The brief meeting with the mother and the baby langur convinced me that the interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. आणि मला ह्या आईच्या आणि बाळाच्या भेटीने दाखवून दिलं की प्रत्येक प्राणीजातीमध्ये कम्युनिकेशन, सुसंवाद ही अत्यंत विश्वासाची गोष्ट आहे. The mother langur showed me that food was not the only means of communication. त्या माकडाच्या पिलाच्या आईने दाखवून दिलं की फक्त अन्न म्हणजेच तुमच्यामध्ये असलेलं कम्युनिकेशन महत्त्वाचं नाही आहे. मॅन अँड ॲनिमल, बट दॅट वेअर द अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग बॉन्ड थ्रू अ ट्रस्ट. की प्राण्यांसोबत तुम्ही विश्वासाचं नातं तयार करू शकता. कंपॅशन मीन्स सिंपती, काळजी तुम्ही निर्माण करू शकता. म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तुम्ही पहा म्हणून तुम्ही एखाद्या कुत्र्याला छोटंसं एखादी चपाती वगैरे टाका, त्याच्या डोक्यावर हात फिरवा. कुठंही जर तुम्हाला ते कुत्रं भेटलं तर तुमच्याकडे पाहून ते शेपटी हलवतं. आणि जर तुम्ही एखाद्या कुत्र्याला जर दगड घेऊन मारला, तुम्ही कुठेही पहा, त्या कुत्र्याला कुठेही भेटा, तुमच्याकडे त्याचं राग पाहणार म्हणजे पाहणार. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. आज त्या दिवसापासून जवळजवळ 55 वर्ष झालेत. आय एम नाव 70 years old. आता मी 70 वर्षांचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. परंतु आज देखील एकदम चांगल्या प्रकारे ती घटना माझ्या लक्षात आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपला हा लेसन संपलेला आहे, ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. आता उद्या मी व्हॉट्सॲप ग्रुपवरती याच्या प्रश्न उत्तरांची जी PDF आहे इंग्लिश वर्कशॉपची, ती PDF टाकतो. मग तुम्ही हे वर्कशॉप कंप्लीट करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.